चल लवकर. आशू वाट बघत असणार आहे ना. काल एवढं तोंड वरती करून सांगितलं मी वेळेत येतो, सकाळी सकाळी येतो. आता बघ किती वाजले ते. 1 मिनिट, माझ्यामुळे उशीर नाही आला. माझ्यावरती चिडू नकोस तू. मी पहाटेच उठलो होतो आणि गेलो त्या प्रिंट आणायला. त्या प्रिंटरने घोळ केला, मी काय करू? हा हे बघ, मला माहिती आहे की त्या डब्या गोळा करायला आपल्याला खोके लागणार होते. हे खोके कशी मिळवले माझं मला माहिती. यार तू माझ्यावरती चिडते यार सकाळी सकाळी. मला नाही यायचं, मी चाललो. चल लवकर. मग चिडू नको माझ्यावर तू. कुठे राहिलाय हा बबन काका? कधी तीच लेबल आणणार आहे आणि कधी लावणार आहे? किती उशीर करतो हा. चल ग लवकर. अरे सर लवकर. बॉक्सेस आण. पॅकिंग झालं पण. हो, आम्ही सकाळी उठलो ना तर आईने सगळं ऑलरेडी पॅक करून ठेवलेलं आणि सगळ्या डब्या पण अरेंज करून ठेवलेल्या. बघू स्टिकर. हा आशू बघ ना तू. मला काय वाटतंय ते सॉफ्ट कॉपी मध्ये जो लाल रंग होता ना तो जरा याच्यावर जरा फेंट वाटतोय. राजू, आता हार्ड कॉपी मध्ये तेवढा फरक पडणारच ना. एवढं काय ते चालायचंच. हे ना आशूला बोलू दे. काय करताय तुम्ही दोघं? भाऊजी छान दिसतंय आणि हे प्रिंट झाल्यावर आणखीनच खुलून दिसतंय खरंच. आणि तसंही आपल्या प्लॅन मध्ये हे लेबल तर नव्हतेच ना. तुमच्यामुळे आणि शिल्पीमुळे हे शक्य झालंय. आणि आता आपलं पॅकिंग ना अगदी सुंदर आणि प्रोफेशनल दिसणार आहे बघा. शिल्पी, खरंच थँक्स. तुझ्यामुळे ही ऑर्डर पूर्ण करणं शक्य झालं, नाहीतर झालीच नसती. वहिनी, सगळं आभार प्रदर्शन झालं. चला आता लवकर कामात सुरुवात करूया आपण. हा आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये. मयुरी तू पटकन चटई आण, मी हे साईडला करतो. आपल्याला सगळे स्टिकर एका डब्यावरती लावायचे. ओके? हो का? अरे जा ना पटकन, पळ ना, आण ना चटई, आण तो लवकर. राजू, आपलं हा टेबल इकडे ठेवायचंय. अगं प्राजू, चिटकव लवकर. किती वेळ टाइमपास करते? कर लवकर लवकर. तू तुझं कर ना. मयू, तू फोन दे. हा घे, पकड. हॅलो, हा बोला सर. हो 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 रेडी आहे. हो, सगळे पॅक्स रेडी आहेत. दुपारपर्यंत डिलिव्हरी. पत्ता हो मी पाठवते तुम्हाला, अश्विनी ब्युटी पार्लरचा पत्ता. हो हो, तिकडनंच तुम्हाला डिलिव्हरी घ्यावी लागेल. ठीक आहे सर, थँक्यू थँक्यू. वहिनी, हां अगं पार्लरचा का दिलायस पत्ता? अगं बॉक्सेस तर घरी बनतात ना, मग इथेच आले असते ते घ्यायला. ते बरं पडलं असतं ना जास्त. अगं, हे वाघमारेंचं घर आहे की नाही, आणि ऑर्डर अश्विनी ब्युटी पार्लरला मिळाली आहे. मग प्रोफेशनली इकडचा पत्ता देणं चुकीचं दिसतं, म्हणून पार्लरचा पत्ता दिला बस. आई, तू एकदम प्रोफेशनल बिझनेस वुमन झालीस हा. अगं मी नाही, जेनी सुद्धा. जेनी कधीचीच पार्लरमध्ये गेली आणि ह्या सगळ्या डब्यांसाठी तिने जागा सुद्धा तयार करून ठेवली आहे. मग मला सांग, आपण मार्जिन ठेवून सगळं केलंय ना रेडी? हो अगं, 550चं मटेरियल रेडी आहे. आणि डब्या किती आहेत? वहिनी, डब्यांचं टेन्शन घेऊ नका. मी 100 डब्या एक्स्ट्रा आणल्या होत्या रिटर्न देण्याच्या बोलीवरती. कारण की मला माहिती होतं की समजा डब्या डॅमेज झाल्या, झाकण हरवले तर काय करणार. ओके, डब्या आहे, टेन्शन घेऊ नका. भाऊजी, मला काय वाटतं आपण ना 30 डब्या एक्स्ट्रा केल्या पाहिजेत. का? म्हणजे हा ठीक आहे, 30 डब्या आपण एक्स्ट्रा करूया, चालेल. मयुरीचं स्पीड, तू पण प्रोफेशनल झाली. ओ, असं कसं काय तुम्ही बोलू शकता? हा, तुमच्या पंप्याच्या गाडीला काय सोनं लागलंय? ओ, आमची ती गाडी नवीन, कोरी आणि करकरीत आहे. तिचा अजून EMI संपलेला नाही बरं का. हे बघा, तुमच्या पंप्यानं ताडपत्री लावल्यामुळं बाकीच्यांना गाड्या पार्क करता येत नाहीयेत. हा बबन पण होता तिथे, विचारा त्याला. अच्छा, काय रे बबन, तू होतास का? आणि तू ते बांबू काढून टाकलेस का? अरे मी तर तुला माझ्या बाजूचा समजत होते, आणि तू तर काकू काकू म्हणून माझ्या पाठीत खंजीर खुपसला ना रे.
काकू एवढे जड शब्द नका वापरू. आता हे बघा, तुम्ही तिकडे ते एवढं मथान करून ठेवलंय, तर मग बाकीच्या लोकांनी गाड्या कुठे लावायच्या? अहो जरा पब्लिकचा विचार करा. हो रे, तू मोठा समाजसेवक ना, मोठा पब्लिकचा विचार करणारा. काकू ते एकदा परत करा ना. काकू अहो काय आहे ना, ही पार्किंगची जागा सोसायटीची आहे की नाही, मग तिकडे असं ना ताडपत्री वगैरे नाही बांधू शकत आपण. आपण एक काम करूया का, पंपाची गाडी ना झाडाखाली पार्क केली तर तिथे दुसरं कुणीही गाडी पार्क करणार नाही. चालेल ना काका? अशी स्पेशल परमिशन नाही देता येणार. अहो काका असं काय करताय, सावंत काकू केवढं करतात आपल्यासाठी, आणि त्यांच्या पंप्याची गाडी नवीन आहे ना म्हणून म्हणतायत ते. आपण झाडाखाली पार्क करायला देऊया ना. ठीक आहे, तुम्ही म्हणता तर तसा ठराव करूया. मी सोसायटीच्या ग्रुपवर तसा मेसेज करतो. थँक्स काका. हो हो, निघतोच आहे. आधीच या भांडणामुळे बराच वेळ वाया गेलाय माझा. चला मी तुमच्यासाठी ना आता मस्त आल्याचा गरम गरम चहा करते. चला. अगं नको ग, तुझं ऑर्डरचं काम पण बाकी असेल ना. अगं मी कुठे अडचण तिथे. काकू कधीच पूर्ण झालंय, सगळे बॉक्सेस रेडी आहेत. हय्या, हो का? चला बरं झालं, तुझं वेळेतच काम पूर्ण झालं. अगं नाहीतर तू काल किती टेन्शन घेतलं होतं. आपण ना एक काम करूया का, आईचे सगळे बॉक्सेस ना पार्लर मध्ये जाण्याआधी आपण एक ग्रुप फोटो काढूया. म्हणजे कसं, आईची सगळ्यात मोठी ऑर्डर आहे ना, मग एक छान आठवण म्हणून फोटो आपल्याकडे राहील आणि मला तो फोटो सोशल मीडियावर अपलोड पण करता येईल. येस, आपण आहे ना इथेच बाहेर फोटो काढूया. हा मयू तुझी आयडिया खूप छान आहे, पण आता हे आणि जेनी पण नाही आहेत ना, ते दोघं असताना काढू ना आपण फोटो. ओ, हे नाहीये काय? भाऊजी वहिनी, श्रेयस गाडी काढायलाच गेलाय. तो आला की आपण पुन्हा एकदा फोटो काढू बस. आणि जेनी राहिलीये, जेनी सोबत आपण पार्लर मध्ये काढू. लवकर या, लवकर. जवळ ये, जवळ जवळ. ए थांब थांब, मी मध्ये. सावंत काकू स्माइल. ये. वेट वेट, सेल्फी मी राहिलो ना. चला चहा प्यायचा आहे ना. अरे अरे अरे, थांब थांब थांब. तर का सगळे सगळे दिसताय? ओके, डन. स्माइल. डन. चला मी आता सगळ्यांच्या हातावर दही ठेवते. चला चला चला. आत्या तू काय करतेय? हे सगळे बॉक्सेस पॅक होते, तू ओपन का केलेस? तू परत फसवतेस का आम्हाला? आई तुला माफ करते ना, हेच चुकतं तिचं. तू कधी सुधारू शकत नाहीस का ग? का ग तिचं चांगलं बघू शकत नाहीस का? काय 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 करत होतीस तुझ्या बॉक्सेस बरोबर? सांग मला, काय करत होतीस? अगं मी फक्त. तू काही बोलू नकोस. आई आई मी तुला सांगितलेलं ना, हिला कुठच्याही कामात इन्व्हॉल्व करून घेऊ नकोस म्हणून. काय झालंय मयू? हा, अशी का बोलते शिल्पीशी तू? बघितलंस, माझं नुसता ओरडण्याचा आवाज आला ना तर ती तुझी बाजू घ्यायला आली. आई, हिनं तुझ्या बॉक्सेस सोबत काहीतरी करत होती. ही तुला पुन्हा एकदा प्रॉब्लेम मध्ये टाकणार. मयू अगं कशी बोलतेस तू शिल्पीशी? आत्या आहे ना तुझी ती, आणि प्रत्येक वेळी ती वाईट वागेल असं नाही ना मयू. आई ती कधीच चांगलं वागत नाही कोणाशी. हे बघ, हे करत होते मी. पावसाळी वातावरण आहे, सगळीकडे धो धो पाऊस पडतोय. ऑर्डर नीट पोहोचायला पाहिजे.
मध्येच कुठेतरी हे सगळं भिजलं. आपण इतके कष्ट करून सगळ्यांनी मिळून हे केलंय, ते लेबल्स वगैरे सगळं भिजलं तर सगळे कष्ट वाया जातील. म्हणून मी त्यावरती प्लास्टिकच्या शीट्स टाकत होते. असं बाकी काहीच इंटेन्शन नाहीये ग मयू. आत्या, आमचा ना तुझ्यावर विश्वास नाहीच आहे. ठीक आहे, मी या सगळ्यात इन्व्हॉल्व्ह झाले ना, तेच चुकलं माझं. मी काहीच नाही करत, कशालाच हात नाही लावत. थांब शिल्पी. मयू, आज ही ऑर्डर ना आपण फक्त शिल्पीमुळे कंप्लीट करू शकलोय. गिलॉय कुणामुळे मिळालं? तिच्यामुळेच मिळालं ना आपल्याला. भाऊजी, डब्याच्या डीलरचा नंबर तुम्हाला कोणी दिला? शिल्पीनेच दिला ना? हो, मला नंबर पण शिल्पीनेच दिला होता आणि ती असंही बोलली होती की कोणाला सांगू नका. ऐकलंस मयू? काल आपण रात्री सगळे दमलो, झोपून सुद्धा गेलो, पण डब्बे पॅक शिल्पीने केले. मी पूर्ण केलं नव्हतं. हे बघ, आजपर्यंत तिने खूप चुका केल्या असतील, म्हणून आपण तिच्याशी नेहमी वाईट वागलं पाहिजे असं नाही ना. जे बरोबर आहे ते बरोबर आहे. कळलं तुला? वहिनी, आता माझ्याबद्दल जे काही पसरलंय ते पसरलंय. कितीही काही सांगितलंस तरी ते बदलणार नाहीये. कोणाचाही विश्वास नाही बसणार आहे आणि माझी तशी अपेक्षा पण नाहीये खरं तर. नाहीच ठेवणार आहे तुझ्यावर विश्वास. मी तर मुळीच नाही ठेवणार आहे. आणि आई, मला वाटतंय ना, मी हिच्यावर आयुष्यात कधीच विश्वास नाही ठेवू शकत. मयू, शिल्पी अगं, वहिनी, राजू, ते आता शिल्पीने एवढं होलसेलमध्ये प्लास्टिक आणले तर आपण बॉक्स पॅक करूया. म्हणजे माल नाही ओला झाला पाहिजे तसा बॉक्स पण ओले नाही झाले पाहिजे ना. तुला बॉक्सचं पडलंय का? अगं प्राजू, मला माहिती ते बॉक्स मी पहाटे पहाटे त्या किराणावाल्याकडून कसे हातपाय पडून आणले. भाऊजी तुम्ही करा पॅकिंग, मी आले. शिल्पी, हे बघ, मी सॉरी बोलते. नाही बहिणी, तू सॉरी म्हणावंस किंवा तुम्ही सगळ्यांनी मी जे काही करते त्यासाठी थँक्स म्हणावंस, यासाठी मी हे सगळं नाही करत आहे. मला खरंच असं वाटतंय की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांचं खूप नुकसान झालंय, तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झालाय. म्हणून मी हे सगळं करते किंवा मला खरंच मनापासून हे सगळं करावंसं वाटतंय, म्हणून मी हे सगळं करते आणि याच्या पुढे सुद्धा करत राहीन. शिल्पी, मला कळते तुला काय सांगायचंय, पण खरं सांगू का, तू इतक्या मोठ्या चुका केल्या आहेस ना की घरातल्यांनी तुला अगदी सहजासहजी माफ करणं अशक्य आहे. त्यांनाही थोडा वेळ लागेल. माझ्याही मनातनं अजून राग नाही गेला, पण एवढं मात्र नक्की, यावेळी तुझा हेतू अगदी स्वच्छ आहे. तुझ्या मनात काहीही नाहीये आणि तू अगदी चांगल्या मनाने मला मदत केली आहेस. थँक्स. आता फार विचार करू नकोस. वहिनी, प्रोडक्ट डिलिव्हरीसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. मयू, प्राजू, जरा सांभाळू ना. हो हो. अरे अश्विनी, गेली नाहीस तू? अगं, खाली सगळे गाडी लोड करून तुझी वाट बघतायत. जा निघ. बाबा, हो, तुमची आणि आईंचीच वाट बघत होते. निघते मी आता. प्रसाद घे. पाया पडते. बाबा. सुखीरा. अगं, सुखीरा सुखीरा. अश्विनी, अगं, आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. आई, मी येऊ का ग तुझ्यासोबत?
मयू अगं कार्तिकीला फिजिओथेरपीला न्यायचंय ना? अरे हां. हो तसं पण मला आता चालता येतंय ना, मी एकटी जाऊ का? नाही नाही, मी नेईन तुम्हाला. आई तू इकडची काळजी नको करूस, मी सगळं सांभाळून घे. तू लवकर निघ. ऑल द बेस्ट. मी पर्स घेऊन येते. चला मी स्वयंपाकाचं बघते. वहिनी, सगळ्या बॉक्सेसवरती आहे ना मी त्या रिसॉर्टचा पत्ता लिहून ठेवला आहे. सगळ्या तशा चिठ्ठ्या लावल्या स्टिकर्स. म्हणजे जवळपास आपली ऑर्डर कम्प्लीट आहे, त्याच्यामुळे डोंट वरी. ओके भाऊजी तुम्ही केलंय ना म्हणजे सगळं नीटच असणार. अश्विनी मॅडम येऊ का? अरे सर या ना, तुमचीच वाट बघत होतो. अरे बा, सगळी जय्यत तयारी झालेली आहे. हां, सो ठरल्याप्रमाणे 500 सॅम्पल्स तयार आहेत ना? हो, एक मिनिट थांबा. हे बघा अशा प्रकारे पॅकिंग केलंय. पॅकेजिंग छान केलंय. कोण म्हणेल की एका छोट्याशा लोकल बिझनेसला ही ऑर्डर दिली होती. आता फक्त कस्टमरचा फीडबॅक आला की आपल्या दोघांचंही काम होईल. हे बॉक्सेस उचला आणि लवकर घेऊन जा. ठीक आहे सर सर एक मिनिट. काय झालं, काही राहिलंय का? छोटंसं काम आहे. अहो हे काय कुंकू? त्याचं काय ना, ही आमची पहिली मोठी ऑर्डर आहे. माझी आई ना मला नेहमी सांगते की आपलं काम म्हणजे आपलं दैवत असतं आणि त्याप्रती निष्ठा ठेवली पाहिजे. म्हणूनच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही छोटीशी पूजा. खरंय तुमचं. तुमची तुमच्या कामावर खूप निष्ठा आहे आणि हे हल्ली बघायला मिळत नाही. अश्विनी मॅडम, तुमचा बिझनेस नक्कीच सक्सेसफुल होईल. ऑल द बेस्ट. येतो मी. हे लोड करा, मी बाहेर थांबलो. ठीक आहे? वाव अश्विनी, व्हेरी इम्प्रेसिव्ह. हा, मला ना ऑलवेज तुझ्या या सिम्पलनेसचं खूप कौतुक वाटतं. यस, करेक्ट आहे वहिनी. कसं आहे ना, दोन प्रकारची लोक असतात. एक जे की आपला बिझनेस चांगला व्हावा म्हणून देवाला साकडं घालतात, आणि दुसरे ते की ते श्रद्धेने आपला बिझनेस करतात. तुम्ही दुसऱ्या टाईपच्या बिझनेस वुमन आहात. ॲब्सोल्युटली राईट. सो नाव 3 cheers फॉर अश्विनी ब्युटी प्रोडक्ट. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. चला, सगळं व्यवस्थित झालंय आता. नाही, अजून एक काम बाकी आहे. काय? थांबा सांगते. वही काय करतो? थँक्यू. भाऊजी, ज्यांनी ज्यांनी आपल्याला काल ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी मदत केली ना, त्यांना हे नेऊन द्यायचं. का? काही गरज नाहीये. त्या लोकांनी आपल्याला मटेरियल फुकट दिलंय का? चांगले पैसे घेतले आपल्याकडून, का द्यायचं? जसं बिझनेसमध्ये व्यवहार चोख असणं जितकं महत्वाचं असतं ना, तितकंच रिलेशन मेंटेन करणं सुद्धा असतं. काल आपल्याला त्यांनी मदत केली म्हणून आपण ऑर्डर पूर्ण करू शकलो ना, या गोष्टीची जाणीव आपल्याला असली पाहिजे. कसं आहे ना, जेव्हा माझ्या पार्लरमध्ये जेव्हा क्लायंट येतात आणि माझ्याकडनं सर्व्हिस करून घेतात, मला त्या गोष्टीचे पैसेही देतात. पण त्यातली एखादी क्लायंट अशी असते ना की जी मनापासून थँक्स म्हणते.
किंवा मलाही खूप छान वाटतं, म्हणजे अभिमान वाटतो की माझं काम मी अगदी व्यवस्थित करते. तसंच त्या लोकांनाही जर हे नेऊन दिलं तर त्यांनाही खूप छान वाटेल, भारी वाटेल. आपल्याकडनं त्यांना हे छोटंसं थँक्यू गिफ्ट. म्हणजे एकीकडे गिफ्ट द्यायचं आणि PR पण करायचा, म्हणजे आपली जाहिरात आपणच करायची, म्हणजे याच्यात आपलाच फायदा. क्या बात आहे वहिनी, तुमची तर डोकेलिटी भारी आहे. भाऊजी एक सांगू, हे सगळं मी तुमच्याकडनं शिकले की प्रमोशन कसं करायचं. काय वहिनी तुम्ही. अश्विनी, तुला आता कॉलेजला जायची गरज नाहीये, कारण तू स्वतःच बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स सुरू करू शकतेस. करेक्ट, पहिलं ऍडमिशन माझं.